नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भांड्यांचा पसारा न होता कमीत कमी वेळेत ना वाटण न घाटण 20 ते 25 मिनिटात तयार होईल मटण. बॅचलर लोकांसाठीही हा व्हिडिओ फार उपयुक्त असा आहे. अगदी पटकन आणि कमी साहित्यात कमी वेळेत तयार होईल. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी एक अर्धा किलो एवढे मटण घेतले आहे. 500 ग्रॅम मटण घेऊन धुवून घेतले, साफ करून घेतले आणि यातील सर्व पाणी निथळून घेतलं. अजून जे शिल्लकचं पाणी आहे जास्तीचं तेही सर्व निघून जाईल म्हणून अशा एका चाळणीवर ठेवलं. तर आता हे पाणी निथळतंय तोपर्यंत आपण इथे कांदा, लसूण, टोमॅटो वगैरे चिरून घेऊयात. हे असंच थोडंसं बाजूला ठेवूयात. हवं तर तुम्ही थोडासा लिंबाचा रस, मीठ, हळद लावूनही एक 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा असंही मुरण्यासाठी ठेवू शकता. तर इथे मी 4 ते 5 कांदे घेतलेत मध्यम आकाराचे, 2 लहान आकाराचे टोमॅटो, त्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 15 आपण लसूण पाकळ्या घेऊयात. यातील एक टोमॅटो मी कमी करून घेणार आहे. टोमॅटो मोठे आहेत म्हणून आणि गावरान आहेत, थोडेसे जास्त आंबट असतात म्हणून एकच टोमॅटो मी वापरणार आहे. आता कांद्याची सर्व साल काढून घेऊयात आधी, म्हणजे कांदेही पटकन धुवून पुसून मग चिरता येतात पटपट. जुना कांदा असेल तर त्याला फार काळं असतं म्हणून असं धुवून घ्यायचं. याला काळं नाही आहे पण असं धुवून घेतल्यानंतर मग पटकन असा चिरताही येतो आणि जो वरचा भाग आहे कडक तो असा काढून घेऊयात. तर कांदा इथे मी अर्धा कांदा असा उभा पातळ चिरून घेणार आहे आणि 2 जे कांदे आहेत ते असे थोडेसे जाडसर चिरून घेणार आहे. उभा पातळ कांदा जास्त चिरून यासाठी घेते की हा कांदा आपण तळून घेऊयात आणि 1.5 ते 2 कांदेच आपण असे जाडसर बारीक चिरूयात. तर सर्व कांदे या पद्धतीने मी इथे चिरून घेतले. तर जास्तीचा उभा पातळ कांदा चिरून घेतला तो आपण तळून घेऊयात आणि त्यापेक्षाही कमी आहे तो आपण मटणाला बघारणी देण्यासाठी किंवा फोडणी देण्यासाठी वापरूयात. तर आता टोमॅटोही आपण चिरून घेऊयात. टोमॅटोही इथे धुवून घेतलात आणि टोमॅटो इथे मध्यम किंवा जाडसरही चिरून घेतला, तुमच्या आवडीनुसार तरीही चालेल. आता इथे आल्याचे मी असे तुकडे करून घेतले, म्हणजे खलबत्त्यात पटकन ठेचल्याही जातात किंवा तुम्ही आले लसूण पेस्टही वापरू शकता. पण असे ताजे ताजे आले लसूण ठेचून घेतले तर फार टेस्टी अशी भाजी होते, सुगंधही छान येतो. आता सुरुवातीला मी असे आले ठेचून घेते, म्हणजे नंतर लसूण घातल्यावर एकसारखे आले लसूण ठेचले जातात. नाहीतर मग लसूण फारच बारीक होऊन जातो आणि आल्याचे तुकडे तसेच राहतात. म्हणून सुरुवातीला आलं थोडंसं ठेचून घेतलं आणि त्यानंतर लसूण ठेचून घेऊयात. तर सर्व आले लसूण मी इथे ठेचून घेतले, हे पहा. आणि आता हे आले लसूण एका वाटीत काढून घेऊयात. आपण इथे कांदा टोमॅटो चिरेपर्यंत मटणातलंही सर्व पाणी निथळलं असेल आणि मटण आपण एका मोठ्या खोलगट भांड्यात घालून घेऊयात. मटण घेताना जास्त कोवळं किंवा जास्त मोठं निभरही घेऊ नये. तर मटण कसं घ्यायचं, थोडंसं फिक्कट गुलाबी रंगावर असलं ते मटण घ्यायचं. ते मध्यंतर मटण खायलाही स्वाद लागतं. कोवळं मटण फार थोडंसं असं पांढरट दिसतं आणि जास्त निबर मटण खूपच लालसर असं दिसतं. आता मटण आपण मुरण्यासाठी ठेवूयात. त्यासाठी मी इथे 1 पाववाटी एवढं दही फेटून घेतलं, ते घातलं. त्यानंतर काही पावडर मसाले घालूयात. तर इथे मी मिरची पावडर, धनेपूड, कस्तुरी मेथी, गरम मसाला, मीठ आणि हळद घेतली आहे. आता मिरची पावडर घालूयात. 2 चमचे एवढे लाल तिखट घातले, त्याचबरोबर 1.5 चमचा एवढे धने पावडर सोबतच घालूया. गरम मसाला 1 चमचा एवढा किंवा मटण मसाला, सोबतच हळद घालूया 2 चमचा एवढी आणि त्याचबरोबर अगदी अर्धा चमचा एवढे मीठ घालूयात. वरून कस्तुरी मेथी हातावर चुरून घेतलेली ती घालूयात. अर्धा चमचा एवढी, अर्धा ते 1 चमचा एवढी हातावर चोळून घेतलेली कस्तुरी मेथी घातली आणि 1 चमचा एवढे ताजे ठेचलेले आले लसूण घालूयात. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे सर्व मसाले मटणाला चांगले लावून घेऊयात. मटणामध्ये मसाले चांगले कोट करून घ्यायचे. सर्व मटणाला असं मसाले चोळून घ्यायचे. मटणाला मसाले चांगले लावून घेतले. आता मटण आपण एक 5 ते 10 मिनटं मुरण्यासाठी ठेवूयात किंवा तेव्हाच बनवायला घेतलं तरीही काही हरकत नाही.
आता गॅसवर मी कुकर ठेवून घेतला. यात घालूया कांदा तळण्यासाठी तेल. एक मोठे 3 ते 4 चमचे एवढे तेल घेतले आणि यात कांदा तळून घेऊयात. कांदा तळता येईल इतपत तेल घालायचे आणि जो उभा पातळ कांदा चिरून घेतला होता तो घालूयात आणि मध्यम आचेवर कांदा तळून घेऊयात. कांदा लवकर तळला पाहिजे म्हणून यात घालूया आपण अगदी 2 चिमूट एवढे मीठ. म्हणजे कांदा पटकन तळला जाईल. आणि मिठासोबत पुन्हा अजून कांद्याच्या अशा मोकळ्या पाकळ्या करून घेऊयात. आता कांदा थोडासा रंग बदलला आहे. तर हे पहा, आता मस्त असं ब्राऊन रंगावर झाला. काढून घेतला सर्व कांदा, चांगला तळला गेला. कांदा आता एका ताटात काढून घेतला, बाजूला ठेवूयात आणि याच तेलात आपण काही खडे मसाले घालूयात. तर 1 चमचा एवढे शहाजिरे, 1 हिरवी वेलची, अर्धी मसाला वेलची, 5 ते 6 काळी मिरी, 1 इंच एवढे दालचिनी, 2 ते 3 लवंगा, 1 तमालपत्र. खडे मसाल्यांचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. आणि सर्व खडे मसाले घालून आपण चांगले परतवून घेतले. गॅस मी मोठ्या आचेवर करून कांदा घालून घेतला आणि कांदासुद्धा गुलाबी रंगावर आपण परतवून घेऊयात. कांदा तळण्याचं तेल जर थोडंसं शिल्लक असेल तर तुम्ही अजून थोडंसं तेल वाढवू शकता किंवा जास्त असेल तर थोडंसं तेल कमी करून घेऊ शकता. आवश्यक असेल तेवढं तेल घालून आपण सर्व मसाले आणि कांदा परतवून घेतला. त्यानंतर मी यात घातले पाववाटी एवढे किसून घेतलेले सुके खोबरे. सुके खोबरे पर्याय आहे, पण आपण भाकरीसोबतही ही भाजी खाऊ शकतो, चपातीसोबतही. म्हणून आपण थोडंसं सुकं खोबरं किसलेलं घातलं म्हणजे भाजी थोडीशी दाटसर येते. त्यानंतर यातच घातली 1 पाव चमचा एवढी हळद आणि मस्त असं आता हे परतवून घेतलं. कांदा आपण इथे जास्त लाल केला नाही, अगदी थोडंसं गुलाबी रंगावर, पण खडे मसाले मस्त परतवून घेतले. आणि आता यातच घालूया आलं लसूण पेस्ट. आले लसूण पेस्टचा पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे, मात्र तोपर्यंत आपण हे परतवून घेऊयात. आणि मस्त असा आले लसणाचा सुगंध यायला लागला की तेव्हा घालूयात आपण चिरून घेतलेला टोमॅटो. आणि टोमॅटो मऊ पडेपर्यंत परतवून घेऊयात. तर मस्त असा टोमॅटोही आता मऊ पडला आहे. यातच घालूया अगदी थोडीशी चिरून घेतलेली देठासहित कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊयात. चांगलं हे परतून गेलं की मस्त असं तेल सुटायला लागलं की आता यात घालून घेऊयात आपण पावडर मसाले. तर इथे जास्त ना पावडर मसाले घालता, फक्त अगदी रंगासाठी मी काश्मीरी मिरची पूड आणि कांदा लसूण मसाला घातला. इथे आवश्यक असेल तरच तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा कुठलाही साठवणीचा मसाला घालू शकता. मी इथे अर्धा ते 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला आणि रंगासाठी अर्धा ते 1 चमचा एवढी काश्मीरी मिरची पूड घातली आणि मसाले चांगले परतवून घेतले. त्यानंतर आता मुरलेलं मटण घालून गॅस आता मोठ्या आचेवर करून चांगलं हे परतवून घेऊयात. मस्त असं हे करपलं पाहिजे तोपर्यंत हे चांगलं परतवून घेऊयात. असा मस्त सुगंध येईपर्यंत हे एकसारखं परतवायचं आहे. गॅस मोठ्या आचेवरच ठेवून हे चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे हे मसाले आणि दही मस्त असे तेलात परतल्या जातील. अजिबात मटणाचा उग्र किंवा वशट वास येणार नाही. तर आपण चांगलं हे 3 ते 4 मिनटं परतवून घेतलं. गॅस आता मंद आचेवर केला आणि मंद आचेवर करून वर ताटावर आपण 1 ते 1.5 ग्लास एवढं किंवा ताटात बसेल एवढं पाणी घालून घेऊयात. आणि पाण्याला थोडीशी उकळी आल्यासारखं झालं की आता चेक करून पाहूयात. तर हे पहा, मस्त असं मटणाला तेल सुटले आहे. एकदा आपण तळापासून मस्त मिक्स करून घेऊयात. तर इतपत आपल्याला मटण चांगलं परतवून घ्यायचं आहे. अजिबात मटणाचा उग्र वशट वास येत नाही. मस्त घरात घमघमाट सुटला आहे मसाल्यांचा. एकदा या पद्धतीने करून पहा, फार टेस्टी असं हे मटण लागतं. आता जो कांदा आपण तळून घेतला होता ना तो घालायचा आणि तळलेला कांदासुद्धा यात चांगला परतवून घ्यायचा. मिक्स करायचा की तळलेल्या कांद्याची चांगली पावडर झाली पाहिजे तोपर्यंत परतवून घ्यायचा. अजून थोडीशी यात कोथिंबीर घालूयात कांद्यासोबत आणि चिरलेली कोथिंबीरसुद्धा यात चांगली मिक्स करून घ्यायची. हे मटण चांगलं कोरडं होईपर्यंत यातील
जास्तीचं पाणी आटेपर्यंत तोपर्यंत हे चांगलं परतवायचं. मस्त मसाल्यांचा सुगंध घरात घमघमाट येईपर्यंत हे चांगलंच परतवून घ्यायचं. आणि परतल्यानंतर ज्या भांड्यात मी मटण मुरवायला ठेवलं होतं त्यातच अगदी थोडंसं पाणी घालून यात मिक्स केलं आणि त्यानंतर गरम पाणी घालून जेवढी आपल्याला ग्रेव्ही आहे, जेवढी रस्साभाजी हवी आहे तेवढं पाणी घालून घेतलं गरम आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं, ढवळून घेतलं. त्यानंतर चांगली खळखळ उकळी आल्यावर चवीनुसार मीठ घालून एकदा मिक्स करून घेऊयात. तर इथे आपण कुठलंही वाटण वापरलं नाही तरीसुद्धा ही ग्रेव्ही मस्त अशी दाटसर होईल. आणि चांगली खळखळ उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण बंद करूयात आणि मग नंतर शिटी लावून घेऊयात. आता एक 3 ते 4 शिट्या करून घेतल्या. तुमच्या कुकरच्या शिट्या जर लवकर होत असतील तर तुम्ही एक 5 ते 6 शिट्या करून घ्या. तर आता झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता मस्त असं मटणाला तवंग आला आहे. एकदा ढवळून घेऊयात आणि मस्त गरमागरम मटण आपलं तयार आहे. मटणचे पीसही मस्त असे शिजले आहेत. वरून घालूयात भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि मस्त असं वाटण न घाटण करता तरीसुद्धा आपली ग्रेव्ही मस्त दाटसर झाली आहे. तर इथे मी बाजूच्या बर्नरवर भातही लावून घेतला आणि मटणासोबत बाजरीच्या भाकरी बनवते. ही मटणाची ग्रेव्ही तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. फार छान लागतं. पण मटणासोबत बाजरीच्या भाकरी मस्तच लागतात. अगदी थोडं पाणी घालून असं हे पीठ मळून घ्यायचं. परातीला घासत पीठ मळल्यानंतर याचा असा हा गोळा करायचा. असं नसेल जमत तर सरळ असा बॉलसारखा गोळा करायचा. त्याला थाप मारून थोडासा चपटा करून घ्यायचा आणि मग नंतर परातीत पीठ टाकायचे आणि पीठ टाकून यावर हा उंडा ठेवून थापून घ्यायचा. भाकरीला एका हाताने गोलाकार द्यायचा आणि दुसऱ्या हाताने भाकर थापत यायची. शक्य होईल तेव्हा दोघी हातांनी भाकरी थापून घ्यायच्या. तर हे पहा, दोघं हातांनी अशी गोलसर भाकर थापायची व मस्त अशी चारोळीसारखी आपली गोलाकार भाकर थापली गेली आहे. आता उचलून घेऊयात. नवशिके असाल तर अगदी अलगद हाताने असा हात टाकून मग दोघं हातावर अशी भाकरी घ्यायची आणि अलगद वरती हात करून मग तव्यावर भाकर घालायची. नवशिक्यांसाठी सांगते, पाणी लावताना गॅस मध्यम किंवा मंद आचेवर करा आणि भाकरीला पाणी लावून झाल्यानंतर मात्र मोठ्या आचेवर करा. शक्य होईल तर गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचा. पण नवशिके असाल तर मात्र चटका लागू शकतो म्हणून गॅस थोडासा मध्यम आचेवर करायचा. भाकर आपण पलट करून घेतली तोपर्यंत इथे दुसरीही भाकरीची तयारी करूयात. ती भाकरी भाजेपर्यंत इथे आपण ही भाकरीसाठीचा जो पिठाचा गोळा आहे तो तयार करून पीठ टाकून थापण्यासाठी तयार ठेवायची आणि मग नंतर ही भाकरी ह्या बाजूनी भाजली किंवा नाही ते पाहायचे. तर भाकरीमध्ये मस्त भाजली गेली पण काठाला टाचोटाच थोडीशी कमी वाटते म्हणून असे हे टाचीचे असे भाजून घ्यायचे. हे पहा, भाकरीचे काठ असे सर्व बाजूने चांगले खरपूस भाजल्यानंतर म्हणजे सर्व बाजूनी भाकरी भाजून घ्यायची. त्यानंतर पलट करायची. गॅस आता मोठ्या आचेवर करायचा. मोठ्याच आचेवर गॅस ठेवायचा. तर भाकरी मस्त टम्म फुगली आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम्म भाकरी फुगली आहे आणि भाकरीला पापडही छान आले आहे. मस्त खरपूस भाकरी भाजून घेतली. याच पद्धतीने सर्व भाकरी बनवून घेऊयात. बाजूच्या बर्नरवर मी भातही लावून घेतला होता. भातही शिजत आला आहे आणि मस्त आता गरमागरम मटण प्लेट सर्व करूयात. तर तयार आहे आपलं वाटण न घाटण. अवघ्या 30 ते 35 मिनिटात बनवलं आपण हे मटण. खायला सुद्धा फार टेस्टी असं लागतं. बॅचलर लोकांसाठीही पटकन तयार होईल. काही वाटण घाटण न करता, पसारा न करता फार पटकन तयार होतं. एकदा या पद्धतीने करून पहा. मटणासोबत चपातीही बनवून घेऊ शकता किंवा भाकरीही चपातीसोबत सुद्धा मस्त छानच लागते. आमच्या घरात काहींना भाकरी आवडतात, काहींना चपाती आवडते म्हणून मी चपाती आणि भाकरी दोघंही बनवून घेतल्यात. दोघंही सोबत मस्तच लागते. हे ग्रेव्ही फार टेस्टी असं हे मटण झालं आहे. याच पद्धतीने तुम्ही मटण मसालाही बनवू शकता किंवा अजून सुकं मटणही छानच लागतं. मी थोडीशी ग्रेव्ही बनवली, झणझणीत थोडासा रस्सा बनवला आहे. भाकरीसोबत चुरून खाण्यासाठीही फार छान लागतं. मटणाचे पीसही तुम्हाला दाखवते. तर हे पहा, मस्त असे मटणाचे पीसही शिजले आहेत आणि फार टेस्टी असं हे मटण लागत आहे. बॅचलर लोकही कंटाळा न करता पटकन बनवतील. अजिबात भांड्यांचा पसाराही होत नाही
अगदी सोप्या पद्धतीने आपण मटण ग्रेव्ही तयार केली. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.